आपण पाहता खामगाव वार्ता यूट्यूब न्यूज चॅनल। जर या चॅनलवर आपण नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोर्चाचे पोस्टर रिलीज आणि मोर्चाचे प्रचार रथाचे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खामगाव येथे 20 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित प्रचंड धडक मोर्चाचे पोस्टरचे रिलीज आणि मोर्चाचा प्रचार रथाचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ हिवरडे यांच्या हस्ते करण्यात आले असून येणाऱ्या 20 तारखेला हजारोच्या संख्येने मोर्चाला सहभागी होऊन उपस्थित राहावे असे आवाहन देवाभाऊ हिवरडे यांनी केले आहे। हम तुम्हारे साथ हैं। खामगाव ग्रामीण आणि खामगाव शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अवैध धंदे, अवैध दारूची प्रचंड विक्री सुरू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये अवैध धंदे ग्रामीण भागामध्ये सुरू आहेत आणि या अवैध धंद्यावरती कुठल्याही प्रकारचा पोलीस प्रशासनाचा अंकुश नसल्यामुळे ग्रामीण भागातील सामान्य माणसाचं जनजीवन जे आहे ते फार कठीण झालं। हारोड या ठिकाणी संशयास्पदरित्या जो 2 तरुण युवकांचा, बौद्ध समाजाच्या 2 तरुण युवकांचा अपघाती किंवा घातपाताने जो संशयास्पद मृत्यू झालेला आहे त्याचीही चौकशी बंदोबस्तामध्ये आहे। कोण गुन्हेगार आहे, कोण कुठल्या प्रकारचं वाहन आहे, घातपात आहे की अपघात आहे, कुठल्याही प्रकारची चौकशी नाही। आणि त्यामुळे जे शासन आणि प्रशासन आणि पोलीस प्रशासन, पोलीस डिपार्टमेंट जे अत्यंत झोपेत आहे, कुठल्याही प्रकारचा गुन्ह्याचा शोध लावायचा नाही, गुन्हेगारांना शोध लावायचा नाही, हे जे काही सुरू आहे त्याच्यावरती एक वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक अंकुश निर्माण करण्याच्या उद्देशाने 30 तारखेला प्रचंड असा ऐतिहासिक भव्य दिव्य मोर्चा प्रशासनाच्या वरती आम्ही आयोजित केलेला आहे। प्रशासन जागं झालं पाहिजे, सामान्यांच्या ज्या समस्या आहे, पोलीस प्रशासनाची जी दिरंगाई आहे आणि दुर्लक्षपणा जो आहे तो दूर झाला पाहिजे, याच्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशाने आणि देवाभाऊ हिवरडे जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये प्रचंड असा जाहीर मोर्चा 30 तारखेला आहे। आणि त्या मोर्चाचं स्वरूप राहणार आहे ते आगामी लागतं। मोर्चाचं काय स्वरूप राहणार आहे? मोर्चा हा बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर या ठिकाणी सर्व लोक जमा होणार आहे जिल्ह्यामधले आणि 10,000पेक्षा जास्त लोक त्या मोर्चामध्ये सामील। हा मोर्चा कुठून निघणार आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा ज्या ठिकाणी आज आपण उभे आहोत या ठिकाणी सर्व लोक एकत्रित होतील आणि इथून शिस्तीने, अत्यंत शिस्तीने उपविभागीय कार्यालयाच्या वतीने हा मोर्चा झाला। छत्रपती शिवाजी यांच्या जो पुतळा पडला आहे, वंचित बहुजन आघाडीचा पडतो, जे हजारो वर्षापासून जे पुतळे उभे आहेत त्यांना अजून धक्का सुद्धा लागलेला नाही। आणि अशा म्हणजे जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे अशा पुतळा पडणं हे अतिशय समजा महाराष्ट्राला लाजिरवाणी। झोपेचं सोंग घेऊन बसणारं हे प्रशासन, या प्रशासनाच्या विरोधात आम्ही सर्व वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून भव्य दिव्य असा स्वरूपाचा या प्रशासनाला झोपेतून जागा करण्यासाठी आक्रोश मोठा पूर्ण समुदायाचा एक सर्व मोठा असा आक्रोश मोर्चा काढत आहे। आक्रोश मोर्चा याच्यामध्ये जेवढे या खामगाव तालुक्यातील कामगारांचे प्रश्न असतील, ग्रामपंचायतीचे प्रश्न असतील, यांना जागे करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। हा मोर्चा 20 तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित केला आहे। तरी माझी संपूर्ण खामगाव तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतमजूर, कामगार सर्वांना विनंती आहे, या मोर्चात खूप मोठ्या संख्येने हजर होऊन स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढा द्यावा। खामगाववरून मुकेश हेलोडे, मुख्य संपादक, खामगाव वार्ता यूट्यूब न्यूज चॅनल, खामगाव, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र राज्य।